सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. चला आता वाजलेत 12. तिकडे गेलाय वय ग? अरे म्हणलं तुम्ही कुठं गेलाय? इकडे सांडग वाळू घातल्यात, तुम्ही कुठं गायब झालेला आहे? जेवण केलं आणि मी माघारी आली बरं का हो. तिथं अजून बायका भाकरी ही करायला नव्हत्या आल्या. मटण चिरायचं काम चालू होतं, पण मी काय तिथं दाखवलं नाही. आत्या म्हणत होत्या, पण म्हणलं भाऊजींना म्हणलं भाकरीला बाया बसल्या, मला परत फोन लावा, मी आणि की हे करायला. पण आता घरी कसं पुरी आहेत, आज रविवार, माझं थोडं काम पण राहिलं होतं. भांडी ही घासायची होती. आत्या म्हणल्या राहूजी महागारी आल्यावर घासू. आणि ऊन पण खूप आहे. कपडे धुतली तशीच गेली होती. पोळ्याचा स्वयंपाक अरे ती नवीनच आहे, चालूच आहे. हॉटेलवर ही करायला घेतलं होतं, त्या 2,500चं आहे. त्याला काहीच नाही झालेलं. तिथलं नाही, तिथनं काढलं काढून इकडं. पण तसं होतंय का? कुठं हिंच आहे ग? मी जेवण करून आले तरी पत्त्या नाही. होतंय दाद्या, चालू आहे. त्याला 2,500 रुपये दिल्यात. ती डुप्लिकेट नाही, ओरिजिनल आहे ती. ती काय कमाल उचकत होता एवढं सगळं. कॅलेंडर चालू आहे इथं, आडू काढून ठेवले. अभ्यास बिभ्यास काय? कशाला? कसला? नाही मला लागायचं आहे हो ऍड्रेस आणि लिहायचं. चला कुणाचा फोन आला, एकच मिनिट. दुसरी चप्पलच नाही घालायला. अरे हो, पण बोट घालून जायचा. त्यातले 2 तुटल्या तर त्याला अंगठा कोणी बसून आणायचा अण्णा इतक्या चांगल्या चपलांचं? ती वायफाय दे ठेवून आता, का वायफायलाच खेळत बसतो? नाही, ती कनेक्ट करून. उद्या कुठला पेपर आहे? उद्या नाही पेपर. मग कधी या? परवा 4 तारखेला. मंगळवारी होय, बुधवारी. पेपर किती तारखेला आहे? काय म्हणजे कुठला पेपर आहे? कुठल्या विषयाचा? हिंदीचा होय. कर की अभ्यास मग हिंदीचा होय. विज्ञानच्याला, गणितच्याला आणि इतिहासाच्याला अभ्यास करावा लागतो. होय, हिंदीला नाही. हिंदीचं जेवला का? ऐकी, हिंदी मराठीत पॅरेग्राफ येतात आणि बाकी व्याकरण येतं. जेवला का? व्याकरणसाठी काय ती 1 तास 1, 2, 3 तास आधी आहे ना, जायच्या आधी वाचलं ना, ते पाठ झालं ना, मग काय लिहिता येतं आठवून. मी आता पाठ करायचो आणि पेपर दिवशी सोडून जायचं. नाही तुझ्यात मान. बाकी गद्य पद्य असतं ते काय करते? का लावली का तू? अयो कुठे यान ही करून चल. कॅरी बॅग घाल ना, लाव की. अगं कसली केसांचा माझा नुसता अवतार गेलाय माझ्या केसांचा. काय उलिसा सुद्धा त्या कामाने टायमिंग मिळाला एकतर. चल ही घे लावून थोडीशी मेहंदी व्हायच. स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे. नुसतं काम काम काम, त्या कामाने नको झाले. आज वाय थोडा टायमिंग. आता सांडगं ही नाहीत घालायचं. कालच घातलेलं सांडगे हे चाकल्यात वाळू. परत आता पॅकिंग पण करायची, पण आज आता रविवार असल्यामुळे पॅकिंग नाही. आता उद्या पॅकिंग करायचं दुपारनं. पॅकिंग करायचंय कारण का सांडगे पण वाळवून ठेवलेले आहेत भरपूर मी. कारण पॅकिंगसाठी उद्या तुम्हाला वाटेल की काय नाही, असं काय नाही हो का. सांडगे मी भरपूर वाळवून ठेवलेले आहेत. किती ऑर्डर आल्या तरी आता मी भेट नाही. 20 किलो येऊ नाही तर 30 किलो येऊ. कॅरी बॅग तिथं आतमध्ये असेल बघ. किती का पटा फक्त पॅकिंग करायचे. आणि हे पण सगळं असं पॅकिंग करून ठेवलेलं आहे मी. तुम्ही म्हणता ना असं का, तर एवढे मोठे डबे भरायला नाही सारखे म्हणून हे असंच भरून ठेवल्यात. कुरडई, पापड, नाचणीचे पापड आहेत. परत ह्याच्यात तांदळाच्या खिचे पापड आणि ह्यात वाफेवरचे पापड आहेत. ह्यात कुरडई या काय वाळू घातलेले आहेत. आणि ऊन बघा कसं पडलं या, एकदम छान मस्त असं वातावरण पण बाहेर झालंय. आणि हो का कॅसाला लावायला मेहंदी कालवली. तिकडून जाऊन जेवण हे करून आली. आता आत्या तिकडं थांबल्या. त्या आत्या म्हणल्या मी